आपल्या आईच्या किंवा आजीच्या हातचे बनवलेले सर्वच पदार्थ स्वादिष्ट असतात. पण काही पदार्थ खूपच स्पेशल असतात, जे आपल्या आईने किंवा आजीने बनवले, की ते पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे खमंग अशी मासवडी आणि त्याबरोबर बनवलेला झणझणीत रस्सा. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध मासवडी आणि त्याचबरोबर झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली मासवडी तुम्हाला पाहुणे आल्यानंतर एक स्पेशल पदार्थ म्हणून सुद्धा बनवता येईल. स्टेप बाय स्टेप बनवली तर मासवडी बनवायला अगदी सोपी आहे. तर मंडळी, आजची मासवडी माझी आई ज्या पद्धतीने बनवते तीच पद्धत आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आईने सांगितल्याप्रमाणे मासवडी कशी बनवायची ते पाहूया. यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे. यामध्ये एक चक्री फूल, एक हिरवी इलायची, एक काळी इलायची, 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 मिरे, त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतले. अगदी हलकेसे हे पदार्थ भाजून घेतले की बाजूला काढून घ्यायचे. आता यामध्ये अर्धी वाटी तीळ घालायचे आणि तीळ सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. आजची मासवडी इथे मी 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहे. त्यासाठी अर्धी वाटी पांढरे तीळ इथे मी घेतले आहे. आता यामध्ये पाऊण वाटी किसून घेतलेले खोबरे घालायचे. खोबरे सुद्धा आपल्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे सर्वच पदार्थ कोरडेच एकसारखे कमी गॅसवर भाजून घ्यायचे. खोबरे भाजून झाले की आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. तीळ, खोबरे किंवा शेंगदाणे याचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरी चालते. शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून झाले आहे. आता यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. खसखस सुद्धा हलकेसे भाजून घ्यायची. खसखस भाजून घेतल्यानंतर ती सुद्धा बाजूला काढून घ्यायची. आता यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घेतले ते यामध्ये घातले. कांदा आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही, फक्त कमी गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आजची मासवडी मी 7 ते 8 लोकांसाठी बनवली आहे. त्यामुळे मासवडी बनवण्यासाठी जे काही साहित्य घेतले आहे त्याचे अगदी परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता कांदा छान भाजून झाला. यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण हलकासा परतून झाला की लगेचच हे सर्व साहित्य थंड करायला बाजूला काढून घ्यायचे. आता मासवडीसाठी आपल्याला सारण तयार करून घ्यायचे. यासाठी मिक्सरचे एक कोरडे भांडे घेतले. त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे, भाजून घेतलेले खसखस, भाजून घेतलेले तीळ, त्याचबरोबर भाजून घेतलेले खोबरे घातले. त्याचबरोबर भाजून घेतलेले खडे मसाले घालायचे. आणि हे सर्व साहित्य कोरडेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आता काय करायचं, यामध्ये जो भाजून घेतलेला कांदा आणि लसूण घेतला होता तोही यामध्ये घालायचा. पुन्हा हे सर्व साहित्य हलकेसे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून घ्यायचे. मासवडी बनवण्यासाठी सारण आपल्याला थोडे जाडसरच ठेवायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही. तर आता तुम्ही पाहू शकता, मासवडी बनवण्यासाठी आईने सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट असे सारण तयार केले आहे. आता आपल्याला मासवडीसाठी पिठलं तयार करून घ्यायचं. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये थोडे तेल घालायचे. तेल गरम होईपर्यंत आपल्याला पिठल्यासाठी वाटण तयार करून घ्यायचे आहे. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचे आणि याचे मिक्सरमध्ये जाडसर वाटण तयार करून घ्यायचे. आता तेल गरम झाले आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातली. दोन्ही साहित्य छान तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा. त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसणाचे जे वाटण तयार केले आहे ते सगळे यामध्ये घालायचे. आता हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचे. हिरव्या मिरच्यांमधील कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत, मिरची थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. तर आता तुम्ही पाहू शकता, मिरचीचा हलकासा रंग बदलला आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. आजची मासवडी मी 7 ते 8 लोकांसाठी बनवणार आहे. यासाठी 2 वाट्या बेसन पीठ घेतले. तर त्यासाठी 3 वाट्या पाणी यामध्ये मी घालणार आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान उकळून घ्यायचे आहे. एकसारखे हलवून पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचे आहे. आता पाण्याला छान उकळी आली. एका बाजूला हातामध्ये चमचा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला अलगद यामध्ये बेसन पीठ घालायचे आणि एकसारखे हे मिश्रण हलवून घ्यायचे.
पिठलं हटवून घेताना हात अजिबात नाही थांबवायचा. अगदी एकसारखे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गिठोळ्या राहता कामा नये. तेव्हाच हे पिठलं चवीला खूपच भारी लागेल. तुम्हाला जर मिश्रण खूप जास्त घट्ट वाटले तर थोडेसे पाणी यामध्ये घालायचे, पण पाणी उकळूनच यामध्ये घालायचे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटे हटवून अगदी मस्त असे आपले पिठले तयार झाले आहे. आता मासवडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आता इथे आपल्याला एक ओले सुती कापड घ्यायचे आहे आणि ते अशा पद्धतीने अंथरून घ्यायचे आणि त्यावर अशा पद्धतीने गरम-गरम पिठलं घालायचं आणि गरम असतानाच हाताला थोडे-थोडे पाणी घेऊन हे पिठलं आपल्याला थापून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण पिठलं गरम-गरम असतानाच मासवडी थापून घेतो ना, त्यावेळेला आपली मासवडी चिरत नाही, तुटत नाही. अगदी जशीच्या तशी राहते. आता अशा पद्धतीने पिठलं एकसारखं थापून घातलं की यावर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालायचा. अशा पद्धतीने हाताने एकसारखा पसरून सगळीकडे मसाला घालायचा. आणि अशा पद्धतीने हाताने पसरून थोडा-थोडा दाब देऊन घ्यायचा. आता उपरण्याचे दोन्ही टोक दोन्ही हाताने धरून मासवडीची एक बाजू दुमडून घ्यायची आणि त्याच पद्धतीने दुसरी बाजू दुमडून घ्यायची आणि दोन्ही हाताने दाब देऊन मस्त असा मासवडीचा आकार देऊन घ्यायचा. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला मासवडी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण दोन्ही हाताने दाब देऊन मासवडीला आकार देतो, त्यावेळेला आपली मासवडी अजिबात तुटत नाही आणि चिरतही नाही आणि मस्त अशी एकसारखी मासवडी तयार होते. आता काय करायचं, अगदी अलगद हे उपरणे दोन्ही हाताने काढून घ्यायचे आणि दोन्ही हाताने उचलून मासवडी एका पसरट भांड्यामध्ये ठेवायची. आता चाकूने याच्या वड्या कापून घ्यायच्या. 1 ते 1.5 इंच आकारात तुम्हाला जशा हव्या असतील तशा वड्या कापून घ्यायच्या. अगदी हळूवार, घाई न करता अलगद अशा वड्या कापून घ्यायच्या. तर आता तुम्ही पाहू शकता आईने सांगितल्याप्रमाणे अगदी मस्त अशी आपली मासवडी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला मासवडीचा आकार तयार झाला आहे. तर आता पहिल्या स्टेपमध्ये आपण मासवडीसाठी मसाला तयार करून घेतला. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्टेपमध्ये आपण पिठले तयार करून घेतले आणि पिठलं तयार झाल्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण सारण भरून मासवडी तयार करून घेतली. आता चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला मासवडी बरोबर खाण्यासाठी झणझणीत असा रस्सा तयार करून घ्यायचा आहे. यासाठी 2 मोठे कांदे घेतले. कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले. कांदा छान भाजून झाला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेले खोबरे घालायचे. तर इथे मी अर्धी वाटी खोबरे बारीक चिरून यामध्ये घातले. अगदी थोडे तेल घालून खोबरे छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता खोबरे छान भाजून घेतले आहे. यामध्येच आपल्याला 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता सर्व साहित्य भाजून घेतले की यामध्ये 1 ते 1.5 इंच अद्रक घालायचे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि अगदी थोडे-थोडे पाणी घालून हा मसाला मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर बारीक करून घ्यायचा. आता गावाकडे आई हा मसाला पाट्यावरच बारीक करते. त्यामुळे रस्सा चवीला अप्रतिम लागतो. रस्सा बनवण्यासाठी गॅसवर एक जाडसर भांडे गरम करायला ठेवले. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला सर्व मसाला घालायचा. मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतून झाला, तेलही छान सुटले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर घालायची. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तोही यामध्ये 1 चमचा घालायचा. कांदा लसूण मसाला घातल्यामुळे सुद्धा हा रस्सा चवीला खूपच भारी लागतो. पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अगदी 1 मिनिटभर मसाला छान परतून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता रस्सा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असा आपला मसाला तयार झाला आहे. आता यामध्ये पाणी घालायचे. सुरुवातीला अगदी थोडे पाणी घालायचे आणि मसाला छान एकजीव करून घ्यायचा. आईने काय केलं, ज्या कढईमध्ये आपण पिठलं बनवलं होतं, त्यामध्ये थोडे पाणी घालून ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घातले. आता काय करायचं, सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा. घट्ट किंवा पातळ रशी पाहिजे. तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे, जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर सर्व रशी एकजीव करून घ्यायची. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर नंतर कमी गॅसवर मस्त 7 ते 8 मिनिटे रशी उकळून घ्यायची. तर अशा पद्धतीने मासवडी बरोबर खाण्यासाठी खमंग अशी आपली रशी तयार झाली आहे.
आता इकडे रस्सी तयार आहे आणि इकडे मासवडी सुद्धा तयार आहे. तर मंडळी, तुम्हाला ही आईने बनवलेली खमंग अशी मासवडी त्याचबरोबर झणझणीत रस्सा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. गावाकडे गेल्यानंतर तर आई नेहमीच आमच्यासाठी मासवडी बनवते. पण म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर पण शेअर करावा. खमंग अशी मासवडी आणि झणझणीत असा रस्सा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, त्याचबरोबर गरम-गरम चपातीबरोबर खाऊ शकता. अशी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली मासवडी आईने तर खूपच प्रेमाने बनवली, पण आम्ही तितक्याच आवडीने त्यावर ताव मारला. पाहुणे आल्यानंतर नेहमीच आपल्याला प्रश्न असतो, की त्यांच्यासाठी स्पेशल असं काय बनवायचं? तेव्हा खमंग अशी मासवडी आणि त्याचबरोबर झणझणीत असा रस्सा जर तुम्ही या पद्धतीने बनवला आणि पाहुण्यांना खाऊ घातला, तर पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या आईने बनवलेली ही मासवडी नक्की ट्राय करा. आईने अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप मासवडी कशी बनवायची याची अगदी सोपी पद्धत सांगितली. तेव्हा कुणालाही अगदी सहज ही मासवडी बनवता येईल. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.